आज आपण केलेली आहे विदर्भातील सावजी लोकांच्या लग्न प्रसंगात केली जाणारी डाळ तोंडलीची चमचमीत आणि झणझणीत अशी एकदम साध्या सोप्या पद्धतीने केलेली भाजी। ही भाजी दिसायला तर अप्रतिम दिसतेच, पण खायला सुद्धा खूप छान लागते। रेसिपी पूर्ण बघा। पण तुम्ही यापूर्वी जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार, मी प्रतिमाज किचन मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत। यापूर्वी पण आपण माझ्या चॅनलवरती तोंडलीच्या बऱ्याचशा रेसिपी बघितलेल्या आहे आणि त्या सर्व तोंडलीच्या रेसिपीला भरभरून प्रतिसाद सुद्धा मिळालेला आहे। तर आज आपण जी तोंडलीची भाजी करतो आहे ती खास करून सावजी पद्धतीने करणार आहोत आणि ही भाजी खास करून सावजी लोकांच्या लग्न प्रसंगात केली जाते। अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही रेसिपी दाखवलेली आहे। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी आपल्याला इथे तोंडली घ्यायची आहे। तर मी इथे पाव किलो तोंडली स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि कोरडी करून घेतलेली आहे। नंतर पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे चणा डाळ 3 ते 4 तास भिजत घातलेली आहे। चणा डाळीचं प्रमाण आपल्याला आपल्या आवश्यकतेनुसार घ्यायचं आहे। नंतर आपल्याला वाटण करायचं आहे, तर त्यासाठी मी इथे 7 ते 8 लसूण पाकळ्या, थोड्याशा कोथिंबीरीच्या काड्या, आल्याचा तुकडा, थोडंसं सुकं खोबरं आणि छोटासा उभा चिरलेला कांदा घेतलेला आहे। आता आपल्याला इथे गॅस पेटवून त्यावरती एक तवा ठेवायचा आहे आणि तव्यावरती अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे। तेल गरम झालं की त्यावरती सर्वात आधी आपल्याला टाकायचं आहे सुकं खोबरं आणि कांदा। कांदा आणि सुकं खोबरं सोनेरी रंगाचा होतपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि नंतर त्यामध्ये टाकायचं आहे लसूण, आलं आणि कोथिंबीरीच्या काड्या। हे आपल्याला सगळं व्यवस्थित मिक्स करून मंद गॅसवरती परतून घ्यायचं आहे। आता हे सगळं परतून झालेलं आहे। इथे आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे सगळं गार होऊ द्यायचं आहे। मी गार करून घेतल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मसाले काढून घेतलेले आहे आणि आता त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकून आपल्याला मिक्सरमध्ये हे छान बारीक वाटून घ्यायचं आहे। तुम्ही ते बघू शकता की वाटण पण छान झालेलं आहे आणि रंग पण सुरेख आलेला आहे। आता आपल्याला इथे तोंडली छान चिरून घ्यायची आहे। तर मी इथे तोंडलीचे दोन्ही टोकं काढून घेतलेली आहे आणि इथे मी उभ्या आणि अशा पातळ अशा तोंडल्या चिरते आहे। एका तोंडलीचे 7 ते 8 तुकडे केलेले आहे। जर अशी उभी आणि पातळ तोंडली जर चिरून घेतली तर भाजी दिसायला पण छान दिसते आणि भाजी लवकर पण शिजते। तुम्हाला जर तुमच्या आवडीनुसार जाड चिरायची असेल तर तुम्ही तशी पण चिरू शकता। तुम्ही इथे बघू शकता आपण इथे तोंडली मस्त अशी बारीक आणि उभी चिरून घेतलेली आहे। इथे आता आपल्याला गॅस पेटवायचा आहे आणि त्याच्यावरती एक कढई ठेवून कढईमध्ये अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे। तेल गरम झालं की बारीक चिरून घेतलेली तोंडली त्यामध्ये टाकायची आहे। त्याच्यावरती अगदी थोडीशी हळद आणि अगदी थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि मंद गॅसवरती 4 ते 5 मिनिट तेलामध्ये ही तोंडली छान आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहे। तेलामध्ये अशी तोंडली परतून घेतल्याने भाजीला तर स्वाद छान येतोच, पण भाजी पण शिजायला लवकर शिजते। आता ही तोंडली आपली परतून झालेली आहे। आपण बाजूला काढून घेऊ आणि त्याच कढईमध्ये भाजीला लागेल एवढं तेल घ्यायचं आहे। तेलाचं प्रमाण कधी पण आपल्याला आपल्या आवश्यकतेनुसार घ्यायचं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला सर्वात आधी टाकायचं आहे जिरं आणि हिंग। नंतर इथे बारीक चिरून घेतलेला एक कांदा टाकायचा आहे। मी मध्यम आकाराचा एक कांदा घेतलेला होता। कांदा व्यवस्थित मंद गॅसवरती सोनेरी रंगाचा होतपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा छान परतून झालं की त्यामध्ये जे आपण वाटण वाटून घेतलेलं आहे ते टाकायचं आहे। मी यामध्ये वाटण पूर्ण टाकलेलं नाहीये कारण ते भाजीसाठी जास्त झालं असतं। साधारणपणे एखादी चमच्यासारखं ते बाजूला काढून ठेवलेलं आहे। वाटण छान आपण तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊ। नंतर त्यामध्ये आपल्याला सुके मसाले टाकायचे आहे। तर 1 चमचा धने जिरे पावडर, साधा आपलं चवीनुसार लाल तिखट, हळद आणि हे सगळं आपण व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घेऊ। आता त्यामध्ये आपल्याला टाकायची आहे भिजून घेतलेली चणा डाळ आणि चणा डाळ सुद्धा या मसाल्यांसोबत आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे।
व्यवस्थित मिक्स करून झालं की त्यामध्ये जे वाटणाचं पाणी होतं ते मी यामध्ये टाकते आहे. परत एकदा आपण पाण्यासोबत हे मिक्स करून घेऊ आणि त्याच्यावरती झाकण झाकून 4 ते 5 मिनिट आपल्याला चणा डाळ मसाल्यांमध्ये मंद गॅसवरती होऊ द्यायची आहे. 4 ते 5 मिनिटांनंतर आपण झाकण उघडून बघूया तर तुम्ही इथे बघू शकता की मस्त असं लाल तेलाचा तवंग आलेला आहे. मसाल्यांना रंग पण सुरेख आलेला आहे. आता त्यामध्ये आपल्याला परतून घेतलेली तोंडली टाकायची आहे. तोंडली व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे मीठ या स्टेजला टाकायचं आहे. जर आधीच टाकलं तर चणा डाळ शिजत नाही. तोंडली आणि सगळे मसाले एकत्र करून झालं की त्यामध्ये आपल्याला आपल्या आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे. पाणी टाकून झालं की व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि त्याच्यावरती झाकण झाकून आपल्याला मंद गॅसवरती होऊ द्यायची आहे. परत आपण एकदा मध्ये हे झाकण उघडून बघूया तर तुम्ही इथे बघू शकता की चणा डाळ आणि तोंडली अजूनही शिजलेली नाहीये. त्याच्यामुळे परत आपण त्याच्यावरती झाकण झाकू आणि चणा डाळ आणि तोंडली व्यवस्थित शिजेपर्यंत मंद गॅसवरती आपल्याला ही भाजी होऊ द्यायची आहे. आता आपण झाकण उघडून बघूया तर ही भाजी शिजवून घेण्यासाठी मला 8 ते 10 मिनिट लागलेले आहे. तुम्ही इथे बघू शकता की तोंडली पण व्यवस्थित शिजलेली आहे. आता त्यामध्ये टाकायचा आहे सावजी काळा मसाला. सावजी काळा मसाला टाकल्यामुळे भाजीला तुम्ही इथे बघू शकता की रंग पण सुरेख आलेला आहे आणि मस्त अशी तर्री पण आलेली आहे. आता त्यामध्ये टाकायची आहे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि इथे आपल्याला गॅस बंद करायचा आहे. अशा एकदम साध्या सोप्या पद्धतीने आज आपण सावजी पद्धतीची लग्न प्रसंगात केली जाणारी डाळ तोंडलीची भाजी केलेली आहे. तुम्ही जर या पद्धतीने ही भाजी केली नसेल तर नक्की या पद्धतीने करून बघा आणि आजची ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन साध्या सोप्या झणझणीत रेसिपींसह. तोपर्यंत बाय बाय.